नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घटस्फोट घेण्याची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया काय असते। अनेकांना प्रश्न पडतो घटस्फोट कसा घ्यायचा, कोर्टात कोणती कागदपत्रे लागतात, किती वेळ लागतो, पती पत्नीची दोघांची संमती आवश्यक असते का, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण सोप्या मराठी भाषेत समजून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। भारतात घटस्फोट दोन प्रकारे घेता येतो। पहिला आपसाती संमतीने, जिथे पती पत्नी दोघांची संमती असते, हा मार्ग सर्वात सोपा आणि कमी त्रासाचा आहे। आणि दुसरा एकतर्फी घटस्फोट, जिथे एक जोडीदार तयार असतो आणि दुसरा नाही। यात कोर्टात केस लढावी लागते। कोर्टात केस फाईल करण्यासाठी मुख्यत्वे लग्नाचा दाखला व फोटो पत्रिका, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि उत्पन्नाचा पुरावा लागतो। जर संमतीने घटस्फोट असेल तर 6 ते 18 महिन्यात निर्णय येतो, पण एकतर्फी असेल तर कोर्टातील वादामुळे काही वर्षही लागू शकतात। थोडक्यात सांगायचे तर दोघांची संमती असेल तर प्रक्रिया लवकर होते। अशाच महत्त्वाच्या कायदेशीर माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आता सबस्क्राईब करा। मित्रांनो, घटस्फोट म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचे तर घटस्फोट म्हणजे पती पत्नीमधील वैवाहिक संबंध कायदेशीररित्या समाप्त करणे। जेव्हा कायदेशीररित्या हे बंधन संपते तेव्हाच त्याला अधिकृत घटस्फोट मानला जातो। कोर्टाच्या मंजुरीनंतर म्हणजेच घटस्फोटानंतर दोघेही स्वतंत्रपणे आपले आयुष्य जगू शकतात। दोघांनाही पुनर्विवाह करण्याचा किंवा स्वतःच्या अटींवर जगण्याचा पूर्ण कायदेशीर अधिकार मिळतो। जुन्या नात्यातील कोणताही कायदेशीर बंधने त्यांच्यावर राहत नाही। पण लक्षात घ्या, भारतात सर्वांसाठी एकच नियम नाही। भारतामध्ये विविध धर्मांसाठी वेगवेगळे वैवाहिक कायदे लागू होतात, जसे की हिंदू, बौद्ध, जैन आणि सिखांसाठी हिंदू मॅरेज ऍक्ट, मुस्लिमांसाठी मुस्लिम पर्सनल लॉ आणि ख्रिश्चन बांधवांसाठी वेगळा कायदा आहे। पुढे आपण पाहणार आहोत कोर्टात नेमकी कोणती कागदपत्रे लागतात। तो भाग मिस न करण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आता सबस्क्राईब करा। मित्रांनो, भारतात घटस्फोट घेण्याचे मुख्य दोन प्रकार आहेत। जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणी या प्रक्रियेतून जात असेल तर हे दोन प्रकार समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे। पहिला प्रकार म्हणजे परस्पर संमतीने घटस्फोट। जेव्हा पती आणि पत्नी दोघेही लग्न संपवण्यास म्हणजेच एकमेकांपासून वेगळे होण्यास सहमत असतात तेव्हा हा घटस्फोट घेतला जातो। हा मार्ग तुलनेने सोपा, वेगाने होणारा आणि कमी वादग्रस्त असतो। दुसरा प्रकार म्हणजे वादग्रस्त घटस्फोट। जेव्हा एका पक्षाला म्हणजे पती किंवा पत्नीपैकी एकाला घटस्फोट हवा असतो आणि दुसरा पक्ष त्यासाठी सहमत नसतो, तेव्हा हा घटस्फोट दाखल केला जातो। यामध्ये कोर्टात दोन्ही बाजूंकडून पुरावे सादर केले जातात आणि प्रदीर्घ सुनावणी होते। पुढे आपण पाहणार आहोत घटस्फोटासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे कोणती। माहिती आवडली असल्यास व्हिडिओला आताच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, कायद्यानुसार कोर्टात घटस्फोट मिळवण्यासाठी ठोस कारणे असावी लागतात। एकतर्फी घटस्फोटाच्या बाबतीत कायद्याने काही सामान्य कारणे ठरवून दिलेली आहेत, ज्याच्या आधारे केस फाईल केली जाते। यातील पहिलं कारण आहे क्रूर वागणूक म्हणजे शारीरिक आणि मानसिक छळ। दुसरं व्यभिचार म्हणजे जोडीदाराने लग्नाबाहेर संबंध ठेवणे आणि तिसरं परित्याग म्हणजे कोणत्याही योग्य कारणाशिवाय जोडीदाराने सतत 2 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ सोडून जाणे। याशिवाय काही विशिष्ट परिस्थितीमध्ये मानसिक आजार, जोडीदाराने केलेले धर्मांतर किंवा विवाहित संबंध अशक्य होणे या कारणावरून घटस्फोट मागता येतो। परंतु लक्षात ठेवा, प्रत्येक प्रकरणातील तथ्य आणि पुरावे पूर्णपणे वेगळे असतात। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, घटस्फोटाची प्रक्रिया सुरू करताना कोणती कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे? आज आपण कोर्टात लागणाऱ्या मुख्य कागदपत्रांची चेकलिस्ट पाहणार आहोत, जेणेकरून तुमची धावपळ होणार नाही। सामान्यतः खालील कागदपत्रे लागू शकतात। पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विवाह प्रमाणपत्र। त्यानंतर तुमचे ओळखपत्र जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुमच्या पत्त्याचा पुरावा, लग्न झाल्याचा पुरावा म्हणजे विवाहाचे फोटो किंवा लग्नाची पत्रिका देखील आवश्यक असते। पोटगी किंवा भत्त्याचा निर्णय घेण्यासाठी तुमची आणि जोडीदाराची उत्पन्नाची माहिती जसे की सॅलरी स्लिप किंवा IT रिटर्न लागते। जर तुम्हाला मुले असतील तर मुलांची माहिती आणि त्यांच्या जन्माचा दाखला आवश्यक असतो। अर्थात वकिलाच्या सल्ल्यानुसार इतर काही कागदपत्रे देखील लागू शकतात। पुढे आपण पाहणार आहोत घटस्फोटाची नेमकी स्टेप बाय स्टेप प्रक्रिया कशी असते आणि कोर्टात काय होते। तो महत्त्वाचा भाग पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। मित्रांनो, जर पती आणि पत्नी आपसाती संमतीने वेगळे होत असतील तर कोर्टात नक्की काय प्रक्रिया होते? आज आपण अगदी सोप्या 4 स्टेपमध्ये म्युच्युअल कन्सेंट डायव्होर्सची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया समजून घेणार आहोत। स्टेप 1 संयुक्त अर्ज। यामध्ये पती आणि पत्नी दोघे एकत्रितपणे कुटुंब न्यायालयात घटस्फोटीसाठीचा मुख्य अर्ज दाखल करतात। स्टेप 2 कोर्टासमोर हजर राहणे। अर्ज दाखल केल्यानंतर दोघांनाही कोर्टात हजर राहावे लागते, जिथे न्यायाधीशासमोर दोघांचे अधिकृत जबाब नोंदवले जातात। स्टेप 3 विचार करण्याचा कालावधी। निर्णय घाईत घेतला जाऊ नये म्हणून कोर्ट काही महिन्याचा वेळ देते। स्टेप 4 अंतिम सुनावणी। हा कालावधी संपल्यानंतर जर दोघेही घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम असतील तर कोर्ट अंतिम सुनावणी घेऊन घटस्फोटाचा अधिकृत आदेश मंजूर करते। अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या कायदेशीर माहितीसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला आता सबस्क्राईब करा। मित्रांनो, जर पती पत्नीमध्ये सहमती नसेल आणि एकतर्फी म्हणजेच वादग्रस्त घटस्फोट घ्यायचा असेल, कोर्टात नेमकी काय प्रक्रिया होते? चला या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत समजून घेऊया। या प्रक्रियेत सर्वात आधी कोर्टात पिटिशन म्हणजेच घटस्फोटाचा अर्ज दाखल केला जातो। यानंतर कोर्टाकडून दुसऱ्या पक्षाला अधिकृत नोटीस पाठवली जाते। नोटीस मिळाल्यानंतर दुसरा पक्ष कोर्टात येऊन त्या अर्जाला आपले लेखी उत्तर सादर करतो। उत्तर दाखल झाल्यानंतर खरी कायदेशीर लढाई सुरू होते। दोन्ही बाजूने कोर्टासमोर ठोस पुरावे सादर केले जातात आणि आपल्या
बाजूचे साक्षीदार तपासले जातात. यानंतर दोन्ही बाजूंच्या वकिलांमध्ये अंतिम युक्तिवाद होतो आणि शेवटी सर्व गोष्टी तपासून कोर्ट आपला अंतिम निर्णय देते. लक्षात ठेवा, वादग्रस्त घटस्फोटात आरोप प्रत्यारोप होत असल्यामुळे अशा प्रकरणांना निकाल निघायला खूप अधिक वेळ लागू शकतो. अशा प्रकारच्या कायदेशीर माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आताच सबस्क्राईब करा. मित्रांनो, घटस्फोटाच्या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचा आणि संवेदनशील टप्पा असतो तो म्हणजे मुलांचे भविष्य. जेव्हा पती पत्नी वेगळे होतात त्यांच्या मुलांचे काय होते, कोर्ट यावर काय निर्णय घेते, चला जाणून घेऊया. घटस्फोटाच्या वेळी न्यायालय मुख्यत्वे दोन गोष्टींवर निर्णय घेते. पहिली गोष्ट म्हणजे चाइल्ड कस्टडी, मुलांचा ताबा, म्हणजे मूल कायदेशीररित्या आई किंवा वडील यांपैकी कोणाकडे राहणार. आणि दुसरी व्हिजिटेशन राईट्स, भेटण्याचे हक्क, म्हणजे ज्या जोडीदाराला कस्टडी मिळाली नाहीत त्यांना मुलाला कधी आणि कसे भेटता येईल याचे नियम कोर्ट ठरवते. यासोबत मुलांच्या पालन पोषणासाठी मेंटेनन्स किंवा एलिमनी, पोटगी आणि मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च कोणाकडून आणि कसा केला जाईल याचे आदेशही न्यायालय देते. यामुळे मुलाच्या आर्थिक भविष्याला संरक्षण मिळते. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा निर्णय घेताना न्यायालयाचा एकच मुख्य निकष असतो, तो म्हणजे मुलांचे सर्वोत्तम हित. पालकांचे वाद बाजूला ठेवून मुलासाठी काय योग्य आहे हेच कोर्ट पाहते. मित्रांनो, कोर्टात घटस्फोटाची केस दाखल केल्यावर नक्की किती वेळ लागतो हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो, पण याचे उत्तर एका ओळीत देता येत नाही. जर पती पत्नी दोघांची संमती असेल, म्हणजे म्युच्युअल कन्सेंट डायव्होर्स असेल, ही प्रक्रिया तुलनेत खूप लवकर होऊ शकते. कोर्टात अर्ज केला सामान्यतः 6 ते 18 महिन्याच्या आत कायदा तुम्हाला विचार करण्यासाठी वेळ देतो आणि त्यानंतर अंतिम निर्णय घेतो. पण जर एकाची संमती नसेल, म्हणजे वादग्रस्त घटस्फोट असेल, तर मात्र याला जास्त कालावधी लागू शकतो. कोर्टातील आरोप प्रत्यारोप, पुरावे, साक्षीदारांमुळे अशा प्रकरणांना निकाल लागायला 3 ते 5 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ लागू शकतो. थोडक्यात सांगायचे तर समोपचाराचा मार्ग नेहमीच वेळ आणि पैसा दोन्ही वाचवतो. अशीच महत्त्वाची कायदेशीर माहिती सोप्या भाषेत मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब आताच करा. मित्रांनो, घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया आपण समजून घेतली, पण कोर्ट कचेरीच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी समजून घेणे खूप गरजेचे आहे. घटस्फोटाचा निर्णय हा केवळ एक कायदेशीर कागद नाही, तर हा तुमच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय असतो. अनेकदा संताप, राग किंवा भावनेत येऊन घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी नेहमी शांत डोक्याने विचार करा, कारण रागाच्या भरात घेतलेला निर्णय संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. अशा वेळी स्वतःचा वेळ घ्या आणि कोणत्याही निकषावर पोहोचण्यापूर्वी योग्य आणि अनुभवी वकिलाचा कायदेशीर सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. लक्षात ठेवा, कोर्टात जाण्यापूर्वी मॅरेज काउन्सिलिंग म्हणजेच समुपदेशाचा पर्याय नक्की निवडून पहा. जर वाद समुपचाराने सुटू शकत नसतील तर तो मार्ग निवडा. कायदा नेहमी नाती जोडण्याचा प्राधान्य देतो, तोडण्याला नाही. घटस्फोटाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा प्रयत्न आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहिले की भारतात घटस्फोट घेण्याची प्रक्रिया कायदेशीरदृष्ट्या ठराविक आणि महत्त्वाच्या टप्प्यांमध्येच पूर्ण होते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी हे टप्पे माहीत असणे प्रत्येकासाठी गरजेचे आहे. आपण हेही पाहिले की परस्पर संमती आणि वादग्रस्त घटस्फोट यामध्ये खूप मोठा फरक आहे. एकीकडे समुपचाराने वेळ आणि पैसा वाचतो, तर दुसरीकडे कायदेशीर लढाईमुळे प्रक्रिया दीर्घकाळ लांबू शकते. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. लीगल गाईड चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुढील व्हिडिओ तुम्हाला कोणत्या कायदेशीर विषयावर हवा आहे तुमचा तो विषय खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण विषयासह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लीगल गाईड मराठी म्हणजे कायदा सोप्या भाषेत.